नमस्कार, मी योगेश शिंदे. बुकटेल आणि साईबुक या फर्मचा ओनर. आपलं अप्पावन चौकामध्ये 3 ब्रांचेस आहेत. बुकटेल, साईबुक आणि साईबुक कलेक्शन. 1976 पासून वडिलांनी बीडमधनं येऊन सुरुवात केलेली छोट्याशा रस्त्यावरच्या स्टॉलवरनं. थोडंसं ब्रीफ का सांगतो, थोडं तुम्हाला त्रास होईल, पण थोडं ब्रीफ देतो की माझी हिस्ट्री तुम्हाला थोडी कळली पाहिजे. मराठी माणूस पुढे गेला पाहिजे आणि बिझनेसमध्ये फक्त बिझनेस करायला त्याला माहिती आहे, त्याला आर्थिक साक्षर व्हा हे बालाजी सरच सांगू शकतात. त्यांनी चांगली गाईडलाईन केली आहे मला. परत पुन्हा मागच्या विषयावर येतो. आपण वडिलांनी सुरुवात केली, त्यातनं आपण डेव्हलप केली, थोडी आपण त्यांच्या आशीर्वादाने उभारी मिळाली आणि कस्टमरच्या प्रेमामुळे आपण आज 3 ब्रांचेस करू शकलो. पुण्यात पहिल्यांदा बुक्स आणि स्टेशनरी 8,000 स्क्वेअर फूटचा मराठी माणसाचा आणि सक्सेसफुली मी समजतो आपण एक चांगली फर्म तयार करू शकलो. ही फर्म तयार करता करता आपल्याला स्टाफ वाढला, एक स्केलेबल मॉडेल तयार झालं. त्याच्यासाठी मला एक शिक्षकी गुरु आपण जे म्हणतो तसा आर्थिक गुरु लाभणं गरजेचं होतं. तर सरांची माझी ओळख आमच्याच एक कॉमन ग्रुपमध्ये झाली आणि एका भेटीनंतर मला बरंच काही समजलं की पारंपरिक बिझनेस आपण जेव्हा करतो तेव्हा त्याला नवीन टेक्निकली आणि आर्थिक जोड कशी द्यावी, तर हे सरांकडनं अनुभव मिळाला. मी 2दा-3दा त्यांचं नाव घेण्याचं कारण तेच आहे की आपण रेग्युलर बिझनेस करता करता त्याची बिझनेसमधलाच आलेला पेमेंट, आपल्याला बिझनेसमधला कोणी रिटायरमेंट देत नाही, आपल्याला पी एफ हे काही गोष्टी मिळत नाही. जे काय करायचं ते आपल्याला आपल्याप्रमाणे करावं लागतं. आपण त्यातलाच पैसा इन्व्हेस्ट करतो दुसरीकडे आणि मग कसे कोलॅप्स होतात बिझनेस, त्याचा लो फॉल्स काय आहे, प्लस पॉईंट काय आहे. बिझनेसमध्ये तर गाईडलाईन आहेच आहे, पण फायनान्शियली तुम्हाला प्लॅनिंग कसं करायला पाहिजे. आपण प्लॅनिंग म्हणजे काय करतो, घर, मुलं, त्यांचं शिक्षण, लग्न, ह्या आपल्या पद्धतीने प्लॅनिंग असतात. हे चुकीच्या प्लॅनिंग आहेत असं का मी म्हणतो, कारण की ह्या होतच राहतात. मग ह्याच्याबरोबर तुम्हाला तुमची रिटायरमेंट, तुम्हाला तुमचं लाईफ जगायचं असं. जेव्हा बिझनेस घाडामासाचा बिझनेसमॅन असतो तो 30 वर्ष त्याचे आयुष्य 20 वर्ष जे काय घालवतो त्याला लाईफ जगण्यासाठी, त्याच्या फॅमिलीला वेळ देण्यासाठी त्याला एक फायनान्शियली फ्रीडम लागतो. तो त्याच्या बिझनेसमध्ये उभा राहूनच निर्माण करावा लागतो. ती वेळ असते तुमची तयार करण्याची. तर थोडा मला बोलायचा अनुभव कमी आहे, पण जे काय माझ्या मनात आहे ते मी आज एक्सप्लेन करतोय तुम्हाला. तर माझं एकच म्हणणं आहे की तुम्हाला फायनान्शियली स्ट्रॉंग होण्यासाठी, फायनान्शियली गाईडलाईन होण्यासाठी, आर्थिक साक्षर होण्यासाठी, अर्थसाक्षर तुम्ही होण्यासाठी चांगल्या माणसाची, चांगल्या गाईडलाईनची गरज आहे. ती म्हणजे बालाजी ऐनोळे सरांकडनं मला मिळाली. मी असं म्हणणार नाही की सरांकडनं तुम्ही काय करायला पाहिजे, पण मला तर हे म्हणजे प्रॅक्टिकली मला फायदा झाला आहे. प्रत्येकाला व्हावा. सरांचं हिडन जे आपले गोल्स आहेत ते त्याच्यामध्ये चांगले, त्यांचा हातखंडा आहे. ते 6 महिने रिव्ह्यू घेतात. माझा रिव्ह्यू आता होणारच आहे, चांगल्या पद्धतीने होईल. मला प्रॉफिट झालं आहे सरांबरोबर राहता. कुठल्याही प्रकारे सर तुम्हाला कुठलाही प्रोडक्ट विकत नाही, तुमच्या गरजेनुसार तुम्हाला ते गाईडलाईन करतात आणि त्याचा बेनिफिट तुम्हालाच होतो. ह्याचा एकच मोटो आहे, प्रत्येक माणसाला फायनान्शियली स्ट्रॉंग होण्यासाठी बिझनेसमधनं, बिझनेसप्रमाणे जो काही तुम्हाला अमाऊंट तुमची कॅल्क्युलेट करून तुमच्या धंद्यातलेच पैसे, तुमच्या कष्टाचे पैसे पगारासारखे तुम्ही तयार करून चांगलं फ्रीडम लाईफ तुम्ही भविष्यात निर्माण करू शकता. आणि 45व्या वर्षी तुम्ही कसं रिटायरमेंट घेऊ शकता तुमच्या बिझनेसमधनं, हे सुद्धा सरांनी मला शिकवलं. माझ्या स्टाफला चांगलं गाईडलाईन त्यांनी केलं. मला स्टाफला कसं मोटिवेट करून इन्सेंटिव्ह मॉडेल कसं करायचं तो त्यांचा पार्टनर होता, त्यांनी मला चांगल्या पद्धतीने दाखवला. हे त्यांच्या मी शतशः ऋणी आहेत आणि धन्यवाद. एवढंच बोलू शकतो, कारण की मला बोलता जास्त येत नाही, हा माझा मोठा प्रॉब्लेम आहे.